ना माईक रेड सिग्नल येते. नाही नाही बॅटरी उतरली तर माईक बंदच नाही होत. बंद नाही होत पॉवर त्याची. थँक्यू व्हेरी मच. अक्षय पांडव या ठिकाणी उपस्थित होतात. आदरणीय सन्मान्य कल्पेजी चौधरी साहेब, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, एक चांगलं व्यक्तिमत्व, नवसे गावातून वैभवजी जाधव या ठिकाणी उपस्थित होतात. मयूर कुडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून कल्पेश चौधरी यांच्याकडून 5,000 रुपये आर्थिक सहाय्य, आर्थिक पाठबळ या स्पर्धेला आलेला आहे. मयूर कुडू यांच्याकडून 6,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. मी कल्पेशजी चौधरी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करायचंय. जो मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, सुपर बॉलिंग करत सुभाजी कासार यांनी त्याचं टॅलेंट ओळखलं. यावेळेला केक स्माइल आपण पाहतो यज्ञेश पाटील द लाईव्ह यज्ञेश कुडू या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं जे टी शर्ट आलेला आहे. आणि MH48 प्रॉपर्टीज प्रोप्रायटर संजय एकनाथ किनी यांच्याकडून सुंदर ट्रॉफी या ठिकाणी पाहू शकतात. तसेच 200 रुपये आदरणीय सन्मान्य सुभाषजी कासार साहेब, नेहमीच कलागुणांना वाव देणारं असं एक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. म्हणूनच म्हटलं होतं की माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. आणि हेच सुभाषजी कासार यांनी मात्र या ठिकाणी दर्शवलं. सोहेल सुपर बॉलिंग. या आपण मॅच कडे वळणार आहोत. पहिला चेंडू यावेळेला इनफिल्डच्या वरून क्लास टायमिंग, चेंडू सीमारेषा पार, ग्रामीण प्रीमियर लीग चौकार. पहिल्या चेंडूवर प्रशांत गोवारीच्या बॅट मधून एक चौकार. शिरवली गावातून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय दीपक लहांगे. एका साईडला गावदेवी वॉरियर भाताळणी संघाचे संघमालक म्हणून ज्यांची ओळख, बहुजन विकास आघाडीचे एक सुंदर कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, वैभवजी जाधव, प्रणयजी कासार साहेब, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला ट्रॉफी सुद्धा स्पॉन्सरशिप केले गेले. हे दोन संघमालक आहेत. योगेश पाटील, अमित पाटील या ठिकाणी उपस्थित होत्या. दीपेश कुडू, भावेश पाटील. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडंसं लाऊड अपील होती, परंतु या ठिकाणी अपील फिटवून लावली गेली. रुपेश पागी एक मॅग्निफिसंट प्लेअर म्हणून ज्याची ओळख शांत स्वभावाने, नेहमीच क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा प्रेम करणारा एक खेळाडू अर्थातच रुपेश पागी आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला जर आपण पाहिलं तर फलंदाज आहे मिस्टर अक्षय, आपण पाहू शकतात. मॅन फ्रॉम कणजोनचा हा खेळाडू. दीपकचा हा चेंडू इनफिल्डच्या वरून षडंपूलचा फटका पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषा पार निघून जाईल, चौकार. 4 धावा येतात. गुड शॉट. थँक्यू जितू. धावांची गती स्कोरबोर्डवर 8 या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिला 3 चेंडूचा केस झालाय. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर आजच्या दिवसामध्ये शुभम पाटील मॅन फ्रॉम बहाडोली, आकाश पाटील मॅन फ्रॉम बहाडोली, जतीन किनी मॅन फ्रॉम बहाडोली. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळतोय. एका साईडला आपण पाहतोय अनुराग चव्हाण हे कॅमेरामॅन आहेत, मॅन फ्रॉम कमारे या गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळतात. तर एका साईडला राहुल कुंभार मॅन फ्रॉम पालघर हे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून धावांची गती फलकावर 8 धावा, 4 चेंडूचा खेळ झाला. बॅटची एज घेऊन चेंडू रुपेश पागी याच्या हातामध्ये निघून जातोय. अतिशय ग्लॅमर या खेळाला, टेनिस क्रिकेटचा जो क्रेज वाढलेला आहे वाखणण्याजोगे आपल्याला पाहायला मिळतं. आज प्रत्येक खेळाडू स्वप्न उराशी बाळगून चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळण्यास तत्पर आपल्याला पाहायला मिळतो. आज प्रत्येक खेळाडूचं मात्र नाव उंचवावं, त्यासाठी प्रत्येक खेळाडू प्रॅक्टिस खूप करणं महत्वाची भूमिका ठरते. पिंटू पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शिवनसी गावातून एक चांगलं व्यक्तिमत्व मोहित मडवी. यावेळेला सरळ बॅटने केला गेलाय. चेंडूला मात्र यावेळेला उंच लाफ केला गेलाय. चेंडू सरळ निघून जाईल. 1 बाउन्स, चौकार. आमच्या समालोचन कक्षेला सलामी देण्यासाठी 4 धावा. गुड शॉट.
सुंदर सॉन्ग महाराष्ट्राला मिळालेला गोड आवाज अर्थातच परमेश माळी दिवा कशीत जे कोपर या ठिकाणी मात्र राहणारा हा गायक आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येकांच्या हृदयात ज्याने जागा निर्माण केली. कारण कला असणं ही नैसर्गिक देणगी आहे परंतु ती टिकवणे ही एक साधना आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 12 धावा 12 रन्स ऑन द बोर्ड लागला आहेत. स्टार्ट चांगली झाली अगदी योग्य पद्धतीने पाहायला मिळते. दीपक लहांगे थोडासा महागडा ठरला गेला. एका साईडला आपण पाहतोय मिस्टर महेश कासार आपण पाहतोय त्यानंतर हार्दिक कासार आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट लेगला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्यानंतर जर आपण पाहिलं तर सिली पॉइंट क्षेत्रामध्ये मिस्टर मंगेश गायकवाड हर्षद कासार याला आपण पाहतो मॅन फ्रॉम भाताणे. सिली मिडऑफच्या क्षेत्रामध्ये आपण पाहू शकाल एक शॉट मिडऑफ घेतला जातोय. अशा प्रकारचा 11 टिपक्यांची जशी रांगोळी पाहायला मिळते तसे खेळाडू मात्र ऑस्ट्रेलियन कॉपीबुक स्टाईल मध्ये रंगीबेरंगी कपड्यामध्ये मात्र खास करून येलो अँड येलो मध्ये आपल्याला गावदेवी वॉरियर भाताणे हा संघ पाहायला मिळतोय. विशालजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा संघ मालकाने खूप कॉपरेट केलंय. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायचा कॉटन बोल्टची संधी आणि यावेळेला मात्र सुंदर त्या संधीचं सोनं करतोय गोलंदाज मिस्टर स्वप्नील. गुड कॅच. फलंदाज बाद होताना एक बिग विकेट. अक्षय मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. धावांची गती जर आपण पाहिली तर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या 12 धावा 12 रन्स ऑन द बोर्ड लागला जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत गोवारी एका साईडला जर आपण पाहिलं तर सुशील घरत हे दोन फलंदाज शिरवली संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत. अतिशय देखणं आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न होतं की ही स्पर्धा मात्र खेळण्यास भाग्य मिळावं आणि ते मात्र भाग्य या ठिकाणी लाभलं गेलंय. या प्रत्येक खेळाडूला आपण पाहतो ग्रामीण दुर्गम भागातून अशी मोठी स्पर्धा मात्र होईल हे स्वप्नात सुद्धा कोणाच्या नव्हतं परंतु हे करून दाखवण्याचं धाडस विशाल पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या ठिकाणी दाखवून दिलं गेलंय. म्हणूनच म्हटलं आता मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर आपण एकत्रित व्हायला का नको ही संकल्पना पाहायला मिळाली. शॉर्टबॉलचा फटका गुड कॅच सुंदररित्या मात्र त्या ठिकाणी झेल टिपला जातोय. महेश बरफच्या माध्यमातून मॅन फ्रॉम कळंभूंचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. ते एकंदरीत जाऊन पोहोचते 12 धावसंख्येवर. सफलता प्राप्त होत असताना आपण पाहतोय स्वप्नील यांनी मात्र आतापर्यंत जर आपण पाहिलं तर लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. इज ऑन हॅट्रिक वर पोहोचला गेलाय स्वप्नील. पाहायचं कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुशील घरत आणि एका साईडला जितेश पाटील आपल्याला पाहायला मिळतो मॅन फ्रॉम माजुली. स्वप्नील इज ऑन हॅट्रिक. यावेळेला क्लीन बोल्डच्या माध्यमातून फर्स्ट विकेट हॅट्रिक या ठिकाणी स्वप्नीलच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतंय. काही कमालीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. कमालीची गोलंदाजी स्वप्नील पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मॅन फ्रॉम कळंभून एक चांगलं क्रिकेट सुंदर यावेळेला गोलंदाजीचं पृथक्करण फर्स्ट विकेट हॅट्रिकचा मान या ठिकाणी जरूर मिळवतोय. पराग धानवा मासवनवरून मॅचचा आनंद घेतात. त्यांनी सुद्धा मात्र विशाल पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्यात आणि सुंदर मात्र ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर 12 धावा काही भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. हे नवीन चेहरे आहेत मात्र हेच ते मंच आहेत इथे तुम्हाला व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय
ते प्रत्येक आयोजकांनी संघ मालकांनी यावेळेला हलक्याशा हाताने मात्र यावेळेला सुंदररित्या चेंडूला वळवलं गेलं. शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ यावेळेला दाखवून दिला चेंडू सीमारेषा पार. 3 विकेटच्या नंतर जर आपण पाहिलं तर थोडंसं प्रेशराईज होते, मात्र यावेळेला प्रेशर रिलीज करण्याचं काम केलं. 4 धावा येत आहेत जीपीएल चौकार. सोळा धावा या फलकावर पाहायला मिळतात. 16 रन्स. सुंदर मात्र यावेळेला कपिल पागी आज ब्रदर्स अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेला रुपेश पागीच्या हातातून मात्र चेंडू यावेळेला थोडस जवळून जात असताना पाहायला मिळतोय. दोन्ही बंधू पाहायला मिळतात. फलंदाजी करणारा खेळाडू आपण पाहतो रुपेश पागीचे जे बंधू पाहायला मिळतात. आमदार चषकामध्ये काय भन्नाट फॉर्म मध्ये ज्याने मात्र मॅच विन करून दिली गेली होती आणि तब्बल 6 ते 7 हजार रुपयाचं कॅश प्राइज त्याला मिळालं होतं. ते भाताण्याच्या मैदानामध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 17 धावा पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण, नवीन चेहरे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूला संधी प्राप्त होते. हे ते मंच आहे ग्रामीण प्रीमियर लीग. यावेळेला ऑन साइडला सुंदर फटका शफल होऊन खेळला गेलाय. हुकचा फटका कन्वर्ट केला जातोय. चेंडूला मात्र यावेळेला आपण पाहतोय पाठवलं गेलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध 6 धावांकरता छोटा पॅक बडा धमाका. एंड ऑफ द ओव्हर. थँक्यू. 2 षटकांचा एकंदरीत खेळ झाला. 23 धावा फलकावर. कुणाल रॉयल मांडवी आणि किंग संतोष 14-32 चांदी. दोन्ही संघाचे कर्णधार फॉर्म फिलअप करून सबमिट करा. वेळेची दिरंगाई न करताना. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचतोय. फलकावर पाहायला मिळतोय जय गुरुदेव 11 शिरवली रुपेश पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शिरवली संघाचे खूप मोठे समर्थक या स्पर्धेला वळाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. कारण क्रिकेटचे दर्दी आहेत. प्रत्येक गावागावातून मात्र आज आपल्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेला आलेले आहेत. म्हणून म्हटलं होतं अशक्य ते शक्य करून दाखवणारी जगाच्या पाठीवरील एकमेव गोष्ट कोणती असेल तर ती आहे समर्थक. आणि प्रेरणा म्हणून देण्यासाठी या ठिकाणी मोटिवेट करण्यासाठी प्रत्येक पाठीराखे या स्पर्धेला आलेले आहेत. त्यांना मी विनंती करेन की आपण प्रत्येकाने मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा. जे शासनाचे नियम आहेत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या सर्वांना मी विनंती करेन. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या तब्बल 23 धावा. षटक क्रमांक 3 पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर येतोय मिस्टर महेश बरफ, मॅन फ्रॉम कळंभोण. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला आशुतोष व्यवहारे. एक क्वालिटी दर्जाचे पंच अजित म्हात्रे. भरपूर वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं आणि आज कुठेतरी खेळाचं नातं हे मात्र नाळ जुडावी त्यासाठी पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ती एकंदरीत 24 धावा. स्वेर मारा केला तो महेश बरफ या गोलंदाजाने. अप्रतिम पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एकदा वर्जित केली जाते कपिल पागीच्या बॅटमधून. एका धावेनिशी दीपक लहांगे चेंडूला कलेक्ट करतात. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 25 रन. 25 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. निमेश घरत बिलालपाडा या ठिकाणाहून त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. त्यांचा सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 25 धावा. ऑल इज वेल. ही स्पर्धा सुरुवात गोड झाली या स्पर्धेची आणि खऱ्या अर्थानं शेवट सुद्धा गोड होईल यात काही शंका नाहीये. यावेळेला पहिला हुकचा फटका पुन्हा एकदा मात्र जितेश पाटीलच्या बॅटमधून सुंदर. यावेळेला मात्र वळवला गेला चेंडूला. अनिकेत पाटील यांचं मात्र षटकाराने स्वागत. 6 धावा.
कुणाल रॉयल मांडवी संघाचे शिरीष जी सालकर साहेब वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. तसेच संदीपजी पाटील हे दोन मात्र संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 31 रन, 31 धावा. एका साईडला आपण पाहतो किंग संतोष 14-32 चांदीप, रोहित गुप्ता यांचा संघ 2 हात करणार आहे. चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दोन संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळे यांच्या मधलं द्वंद्व युद्ध पाहायला मिळतं. यावेळेला चेंडूचा टप्पा जर आपण पाहिला, यावेळेला रुपेश पागी हे काय करतायत, क्रिकेट मधलं कंट्रोल विसरलेत की काय असं दृश्य पाहायला मिळालं. संयम नव्हता त्या ठिकाणी आणि यावेळेला आपण पाहतोय संयम हा पतंगाच्या मांजाप्रमाणे असतो. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 32 धावा, 32 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा पाहायला मिळते. कालच्या दिवसात पहिलं अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला सुशांत अजित किनी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला भामटपाडा आणि त्यानंतर अमित पाटीलने काही सुंदर फलंदाजी केली, ताबडतोब फलंदाजी आई जीवदानी कोपर 86 च्या माध्यमातून. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. नंदू पाटील वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. एक धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 33 रन्स, 33 धावा या फलकावर पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट मधले दिग्गज कलाकार या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये ज्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे असे खेळाडू सुद्धा या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं भावेश पाटील असेल, मॅन फ्रॉम नवसाई, ब्रँड ऑफ नवसाई, त्याने 2 वेळा मात्र 6 चेंडूवर 6 षटकार ठोठावलेत. अमित पाटील यांच्या बॅटमधून आपण पाहिले असतील 2 वेळा 6 चेंडूवर 6 षटकार ठोठावले. दीपेश कुडू सारखा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार पाहायला मिळतो. यावेळेला सरळ बॅटने खेळला जितेश पाटील एक धाव वेगाने दुसऱ्या धावेसाठी वळालेत, मात्र यावेळेला डेंजर झोन कडे हार्दिक कासार मात्र यावेळेला आपण पाहतोय हर्षद कासार फेकी करतोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. क्रिकेटमधील एक रन्स हा क्रिकेटमधील आपण पाहतो की प्राणवायू आहे. क्रिकेटमधील मात्र एक धाव म्हटले की ऑक्सिजन आपल्याला पाहायला मिळतं आणि तेच मात्र या ठिकाणी वाक्य म्हणावं असं वाटेल. 2 धावा येत असताना धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 35 धावा, 35 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. जय गुरुदेव 11 शिरवली या संघाची स्थिती पाहायला मिळते. कारण जेव्हा तुमच्याकडे मोठे फटके येत नाहीत ना, तेव्हा क्रिकेटमधील बेसिक काय आहे तर सिंगल आणि डबल, आणि ते सिंगल डबलच्या माध्यमातून या ठिकाणी कन्वर्ट केल्या जातात धावा. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेला टर्न जास्तीत जास्त प्राप्त झालेला आहे. हलकासा चेंडूने मात्र स्विंग या ठिकाणी प्राप्त होताना हवेत स्विंग पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप यावेळेला फेकला जातोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 36 धावा, 36 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू फेकून झाले 5. कुणाल रॉयल मांडवी आणि किंग संतोष 14-32 चांदीप दोन्ही संघाचे कर्णधार. 6 षटक अगदी समाप्त झाल्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचे. यावेळेला पाहिला शॉर्ट प्लेन चेंडू होता, चेंडूला मात्र यावेळेला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला गेला. फॅन्सी शॉट पाहायला मिळाला. जितेश पाटील छोटा पॅक बडा धमाका, जीपीएल सिक्सर, व्हाट अ शॉट. तर या आपण स्वागत सन्मान करणार आहोत कल्पेजी चौधरी साहेब. एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये ज्यांनी मात्र आपल्या गावाचं नाव उंचावलंय अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय सन्मान्य कल्पेजी चौधरी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन विशालजी पाटील या स्पर्धेचे ग्रामीण प्रीमियर लीगचे अध्यक्ष यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित राहिलेले आहेत कल्पेजी चौधरी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य या स्पर्धेला 5,000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. मायेची उबदार शाल
तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ यावेळेला अर्थातच बुके या आपल्या क्षेत्रामध्ये आपण उत्तुंग भरारी घ्यावी ह्या शुभेच्छा मात्र या ठिकाणी दिल्या जात आहेत. या पुष्पगुच्छप्रमाणे तसेच सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. तसेच आदरणीय सन्माननीय नेहमीच क्रिकेटवरचा अफाट प्रेम बहुजन विकास आघाडीचे सुंदर कार्यकर्ते थळ्याचा पाडा या ठिकाणी वैभव गिरीश जाधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं योग्य स्वागत सन्मान मी या ठिकाणी पिंटू पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण योग्य स्वागत. नेहमीच मात्र ते स्वागत स्वीकारण्यासाठी तयार नसतात परंतु या ठिकाणी आपलं आद्य कर्तव्य हे मात्र आयोजकांचं असतं. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकदा वर्जित दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत यावेळेला जितेश पाटीलला मात्र परतावं लागते. ज्या फलंदाजाने आतापर्यंत चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवलं होतं त्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परतावं लागतंय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 42. 44 धावा फलकावर. या ठिकाणी मी विनंती करेन भूषण मडवी यांना या स्पर्धेचे आयोजक की आपण मयूर कुडू यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. ज्यांच्या माध्यमातून 6,000 रुपये आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेला आहे. मी भूषणजी मडवी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मयूर कुडू यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 44 धावा. 44 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. जय गुरुदेव व 11 शिरवली संघ दोनात करताना पाहायला मिळतो. न्यू मॅन इन ऑन द क्रीज मिस्टर नितीन सोमन ऍज अ कॅप्टन. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. फर्स्ट स्लिपला महेश कासार त्या ठिकाणी चेंडूला कलेक्ट करताय. कमबॅक केलं या षटकामध्ये आपण पाहतो. स्वप्नीलने मात्र चांगली गोलंदाजी हाताळली. ज्याने विकेट हॅट्रिक फर्स्ट विकेट हॅट्रिक ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्वप्नील पाटील या गोलंदाजाच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाली. आणि खऱ्या अर्थानं टेस्ट क्रिकेटचा विचार केला तर 2 जानेवारी 1879 मध्ये फ्रेड स्पॉफत या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने पहिली विकेट हॅट्रिक घेतली होती जगामध्ये. हलकेशा हाताने सुंदररित्या मात्र फक्त चेंडूला बॅक पंच या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु कंट्रोल नव्हतं त्या ठिकाणी हार्दिक कासारचं. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यावेळेला आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 2 ने मात्र पुढे सरसावून धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. शुभम पाटील आकाश पाटील दर्शवत आहेत की 46 रन 46 धावा चेंडू फेकून झाले. आतापर्यंत जर विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झालाय. 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे. यानंतर कुणाल रॉयल मांडवी आणि किंग संतोष 14-32 चांदे या 2 संघांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल. नितीन सोमन या खेळाडूकडे तेवढी क्षमता आहे नो डाऊट परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. खऱ्या अर्थानं गुणवत्ता सिद्ध करावी लागेल ती मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पाहिलं चेंडूचा टप्पा अचूक नव्हता. अजित म्हात्रे यावेळेला मात्र 2 हात खुले करतायत. वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. स्क्वेअर मारा अर्थातच एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा एनर्जी वेस्ट करावी लागते ते गोलंदाजाला. धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ते एकंदरीत 47 धावा. प्रथम फलंदाजी करताना जय गुरुदेव 11 शिरवली हा 2 हात करताना गावदेवी वॉरियर भाताणे या 2 संघांमध्ये कडवी लढत पाहायला मिळते. हलक्या हाताने फक्त चेंडूला स्क्युअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. लेट कट खेळला जातोय. एक धाव शॉट गली रिझनला आणि एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवर 48 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत.
सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं ग्रामीण प्रीमियर लीग म्हटली तर मनोरंजनाची भरीव कॅप्सूल प्रत्येक लाडक्या प्रेक्षक राजांना ही पर्वणी पाहायला मिळते. कारण प्रेक्षकांना काय हवं असतं, कोणीही जिंको कोणीही हरो, परंतु विजय हा क्रिकेटचाच व्हावा हे मात्र सातत्याने पाहायला मिळतं. साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. चेंडू मात्र बॅटला ब्रश करून चेंडू निघून जातोय. थर्ड मॅनला येतोय. 4 धावन करता ग्रामीण प्रीमियर लीग चौकार. धावसंख्या 52. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 52 रन्स 52 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर स्वप्नील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साइडला तंत्रशुद्ध फटका आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण दीपक लहांगेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावांची गती एकेरीने पुढे सरसावून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 53 रन 53 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर विचार केला तर 4 षटकांचा अगदी 24 चेंडूंचा मात्र या ठिकाणी खेळ समाप्तीवर झालाय. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आवाज सप्त सुरांचा डीजे. ज्याचा रुबाब राजेशाही सदा पाठीशी आमच्या राही. ज्याचा रुबाब राजेशाही सदा पाठीशी आमच्या राही. मोठे गावात गाजा वाजा, मोठे गावात गाजा वाजा. विठ्ठल दादा एकच राजा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 53 रन्स 53 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अजून 2 षटका आहेत आणि 2 षटकांमध्ये काय एक्सपेक्टेशन असेल येणाऱ्या चेंडूंमध्ये ही खेळाडू कक्षांमध्ये चर्चा चालू असेल ती शिरवलीच्या. कपिल पागी एका साईडला तग लावून राहिलेला आहे. पोटेन्शियल आहे या खेळाडूकडे, तेवढी काबिलियत पाहायला मिळते. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एकदा वर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत जाऊन पोहोचते 54 रन 54 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. आज खऱ्या अर्थानं 3 मार्चचा दिवस जागतिक वन्य जीव दिवस म्हणून जो ओळखला जातो आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर एक धाव अर्जित केली जाते. पॅडला जाऊन चेंडू आदवतोय. चेंडू आणि फळीचा संपर्क झाला तर यावेळेला अल्ट्रा एज आपल्याला पाहायला मिळाली. नितीन सोमनच्या बॅटला ब्रश करून चेंडू मात्र पॅडवर जाऊन आदळला होता. एकदा वेते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 54 धावा या फलकावर 54 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 55 रन्स 55 धावा. दीपक लहांगे चांगला रिदम सहित गोलंदाजी करेल का? आतापर्यंत 2 चेंडूवर सिंगलला समाधान व्यक्त करावं लागतं, सॅटिस्फाईड व्हावं लागतं. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जाताना पाहायला मिळतोय. ही लेंथला विसरले जातात आणि ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 12 धावा दिल्या होत्या. त्यामध्ये 3 चौकार तब्बल आले होते, 3 चेंडू डॉट आले होते. थोडीशी लेंथला कुठेतरी विसरले होते, परंतु कमबॅक करताना दीपक लहांगे पाहायला मिळतोय. या लेंथने ओळखला जातो दीपक लहांगे. अप्रतिम ऑफ साइडला ड्राईव्ह केला जातो. चेंडूला ऑन द राईज ऑन द अप खेळला गेला. एक धाव काही रोखूच शकणार नाहीये. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 56 रन 56 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले 4. षटक क्रमांक 5वा आहे. यानंतर बिग फाईट बिग मॅच कुणाल रॉयल मांडवी वर्सेस किंग संतोष 14-32 चांदीप या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा दीपक लहांगे उजव्या हाताने. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. सुंदर फटका आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. महेंद्रला बीट करून 6 धावन करता आमच्या कॅमेरामॅन अनुराग चव्हाण यांच्या अभिवादनासाठी. गाजा
धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या स्कोरबोर्डवर 62 धावा, 62 रन्स. ऑफ साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जातोय, ऑफ ड्राईव्ह ज्याला म्हटलं जाईल. महेंद्रचं मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, थोडेसे स्लिप होत आहेत परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 63. या धावसंख्येवर 63 रन्स. 5 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि 5 षटकानंतर धावसंख्या 63 धावा. धावा मात्र सुंदर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात, यात काही शंका नाहीये. आमचे लाडके प्रेक्षक राजे, या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल त्यांचं. विशालजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीम कडून जी काही मेहनत आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून वाखाणण्याजोगे आपण पाहतो. कोणाच्या मनात ध्यानात नसताना ही ग्रामीण प्रीमियर लीग खूप छान पद्धतीने मात्र पूर्ण पालघर जिल्ह्यातील मात्र महाराष्ट्रातील जे प्रेक्षक वर्ग मात्र या स्पर्धेला जरूर आवर्जून पाहतायत, वॉच करतायत. ही स्पर्धा पूर्णपणे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून घराघरात स्मार्टफोनवर, स्मार्ट टीव्हीवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 63 या धावसंख्येवर. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. गोलंदाज एका साईडला जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर हेमंत यावेळेला पाहायला मिळतोय. एक नवीन चेहरा आहे, नितीन सोमन एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. पाहायचं आहे एक अपकमिंग यंगस्टर गोलंदाजाच्या समोर कशा पद्धतीने मात्र खेळी करेल याकडे लक्ष लागलं गेले ते शिरवली स्टँड कडून. यावेळेला पहिला चेंडूवर, म्हणूनच मी म्हटलं होतं या अपकमिंग यंगस्टर समोर नितीन कशा पद्धतीने खेळी करेल. एक्सपिरियन्स जरूर यावेळेला पाहायला मिळतो परंतु अनुभवाचा परिपूर्ण फायदा उचलता आला नाही आणि हेमंत या वेळेला आपण पाहतोय तिल्लेर एक्सप्रेस फलंदाज या ठिकाणी पाहत होताना फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातं. गुड बॉलिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते. ज्या वेळेला विकेट वगैरे मिळाल्यानंतर सेलिब्रेशन आपण करायचं असेल तर खेळपट्टीवर करू नका, ही विनंती असेल. धावसंख्या फलकावर 63 या धावसंख्येवर, कारण आपल्याला अजून ही खेळपट्टी आजपासून 5 दिवस व्यवस्थित ठेवायची आहे, त्याकरिता मी विनंती करेन. नवीन फलंदाज मिस्टर समित जाधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग स्टान्सवर आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय रुपेजी पाटील साहेब शिरवली एक चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. रुपेजी पाटील साहेब, धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 63 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा खेळ झालाय. 63 धावा या फलकावर. आज रुपेजी पाटील मात्र प्रत्येक खेळाडूला व्यासपीठ तयार करून देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती फलकावर 63 धावा. अफलातून गोलंदाज, सुपर बॉलिंग. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला मात्र महेश कासार यांना ऐन वेळेला चेंडूने दगा दिला. चेंडू मात्र यावेळेला निघून जातो. विरल नायर यांच्या स्वागतासाठी 4 धावा. या चौकाराने धावसंख्या जय गुरुदेव 11 शिरवली संघ जाऊन पोहोचतोय 67 या धावसंख्येवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हेमंत जाधवने काही गोलंदाजी केले. सुपर. तिल्लेर गावातून बिलॉंग करताना या खेळाडूला हेच मंच आहे तुम्हाला कला कौशल्य दाखवण्यासाठी. तुमचं टॅलेंट हे कधीच लपणार नाही आणि ते टॅलेंट मात्र या ठिकाणी दाखवण्याचं हे मंच आपल्याला पाहायला मिळतं. ही जर ग्रामीण प्रीमियर लीग जर उभारली नसती तर या खेळाडूंना कधीच जास्तीत जास्त स्थान मिळालं नसतं. कारण आताचं क्रिकेट फॉर्मॅट 2 आणि 3 षटकांचे पाहायला मिळतात ग्रामीण भागामध्ये. फक्त 2 गोलंदाज 2 फलंदाज यांना जास्तीत जास्त संधी दिल्या जातात. परंतु या खेळाडूंचं काय तर ग्रामीण प्रीमियर लीग. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतो सुंदररित्या मात्र चेंडूला वळवले गेले. चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. एकंदरीत जाऊन पोहोचते 69. 69 धावा. 5 चेंडूचा खेळ झाला त्यामध्ये फक्त 6 धावा खर्च केलेत.
कमालीची गोलंदाजी केली, किफायतशीर अशी गोलंदाजी. आपल्या बोटांतील जादू, सहजता, सुंदरता, नैसर्गिक गुणवत्ता काय आहे हे हेमंत जाधवने दाखवून दिले. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, झेल होईल आणि यावेळेला फक्त 6 धावांचं षटक, ते सुद्धा ग्रामीण भाषेत म्हटलं जातं हणामारीचं षटक. स्लॉग ओव्हर मध्ये मात्र अशा प्रकारची गुणवत्ता करणं मात्र यावेळेला खूप कठीण असतं, परंतु यावेळेला दाखवलं हेमंत जाधवने की ती माझ्याकडे कुवत आहे, ते माझ्याकडे टॅलेंट आहे, ते माझ्याकडे कला कौशल्य आहे आणि सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना जय गुरुदेव 11 शिरवली संघाला पहिल्या डावामध्ये थांबवलं. ते 69 या धावसंख्येवर 70 धावांचं लक्ष असेल. नाण्याची एक बाजू पडताळले, परंतु नाण्याची दुसरी बाजू पडताळणं खूप गरजेची गोष्ट असेल. कुणाल रॉयल मांडवी आणि किंग संतोष 14-32 चांदीप. चला दोन्ही संघाचे कर्णधार या. कुणाल रॉयल मांडवी एका साईडला, किंग संतोष 14-32 संदीप. प्रीतम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. मोठे पुढारी संग येतील जनतेच्या आशीर्वादाने दादा नक्की मोठे होतील दादा पुढे पुढे जातील मोठे पुढारी संग येतील जनते. आदरणीय सन्माननीय कल्पेजी चौधरी साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. त्यांच्या समवेत या ठिकाणी आपण पाहतोय मयूरजी कुडू, वैभवजी जाधव, कल्पेजी चौधरी साहेब यांचे शुभ हस्ते डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. या आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. कल्पेजी चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय. छाप, परंतु या ठिकाणी काट आलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. कल्पेजी चौधरी साहेब यांना विनंती करेन की आपण या स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त करावं. थँक्यू प्रमोदजी. आणि खरोखर जबरदस्त असं हे ते आयोजन केलेलं आहे स्पर्धेचं. आणि खरोखर विशाल पाटील यांचे मी आभार मानेन, कारण प्रत्येक टीम यापूर्वी आपण गेल्या 3-4 वर्ष मागे जर गेलो किंवा IPLच्या आधीची जर काही मॅच बघितल्या तर प्रत्येक गावागावामध्ये मॅच व्हायच्या आणि त्यामधून काही भूतकाळामध्ये काही गोष्टी किंवा काही एक गॅप वाढायचा मित्रांमध्ये. परंतु त्या सर्व मित्रांना किंवा त्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक क्रिकेटरला एका मॅचमध्ये एकत्र खेळून त्यांच्यामध्ये एक मैत्रीचे संबंध जर वाढवले आहेत, पण खरोखर सर्वांना एकत्र आणून त्या क्रिकेटचे आयोजन जे केलेलं आहे त्यासाठी विशाल पाटील आणि त्यांचे जे मित्रपरिवार आहे त्यांचेही जेवढे पण गुणगान गाणार किंवा त्यांचा जेवढा गौरव करणार तेवढं कमीच आहे. चालेल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच कल्पेजी चौधरी साहेब. आपलं चांगलं मनोगत या ठिकाणी आपण पाहिलं. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे तो आपण पाहतोय. एका साईडला जो संघ आपल्याला पाहायला मिळतो किंग संतोष पाटील, जो 14-32 संदीप. प्रीतम, नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी संघ बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ तब्बर आहेत. 6 षटकांमध्ये एक्झॅक्टली किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करतील आपण? 60 ते 65. कारण मैदान सुद्धा आपण पाहतो की छोटंच षटकार जास्तीत जास्त पाहायला मिळतात. असे आज प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेले आहेत नक्कीच. आणि 3 ते 4 गोलंदाज रेग्युलर असतील. रेग्युलर जे आहेत तेच, गौरव, सुशांत, नितेश. नक्कीच ही स्पर्धा खेळताना कसं वाटतंय, आनंद साजरा करतोय? एक नंबर.
क्या बात आहे प्रीतम, असं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला असं कोणता खेळाडू आहे जो मात्र तू त्याला फॉलो करतोय? विराट कोहली. विराट कोहली. क्या बात आहे, थँक्यू. तर अनिकेत, नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे. काय निर्णय जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? रक्षण घेतलं असतं. आता मनाच्या विरोधात 6 षटकं खेळायचे, 36 चेंडूमध्ये काय टोटल असेल मॅक्झिमम? 80 ते 90 धावा. 80 ते 90 धावा. कुणाल रॉयल मांडवी संघाचे जे संघ मालक आहेत त्यांचं कौतुक कसं करशील? त्यांनी मला खेळायला चान्स दिला आणि मला कॅप्टनशिप दिली, त्याबद्दल आभार. नक्कीच थोडंसं यावेळेला आपण पाहतोय. जाऊया मॅचकडे. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे तो आपण पाहतोय. किंग संतोष संदीप 14-32 ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव मिस्टर अक्षय पांडव. थँक्यू व्हेरी मच. कॅमेरामॅन अनुराग चव्हाण. यावेळी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल होईल, विकेट मिळेल, खेळाडूला माघारी परतावं लागेल. पहिल्या विकेटचं बदल, पहिला खेळाडू झेलचीच्या स्वरूपात बाद. आपण पाहताय ग्रामीण प्रीमियर लीग 2021 हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. या विभागातील सर्व संघ त्यांचा एकत्रित करून एक लीग भरवली गेली आहे. खूप अप्रतिम क्रिकेट आहे. वसई ग्रामीण मधले हे संघ जे आज कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. येत्या संडेला या स्पर्धेचा महाअंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक रंगतदार क्रिकेटची मेजवानी पर्वणी, एक जबरदस्त क्रिकेट आपण अनुभवत आहे. कारण या क्रिकेटची दाहकता किंवा कुणाल रॉयल्स आपला प्लेइंग 11 फिलअप करून आपण आमचे जे पाटील नेटवर्क चे स्कोरर अपडेटर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. फॉलिंग मार्क वरने गोलंदाज पुढचा चेंडू, चांगला चेंडू आहे. फुलर लेंथ वर पुन्हा एकदा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आत चांगल्या पद्धतीचा शिताफीचा आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव तिथे मिळेल. एकेरी धावेनं धावसंख्या 1 न वाढते आणि जाऊन पोहोचते येते 0 वरनं 1 वर. महेश जो आपला भोपळाईनं फोडता गोल्डन डकचा शिकार झाला. त्याच्या साथीनं महेश बरफ यावेळेस मैदानामध्ये आहे. त्याच्या साथीनं हेमंत हा दाखल झालाय. महेश बरफ आणि हेमंत ही जोडी मैदानामध्ये खेळ करण्याकरता आपण सज्ज पाहतोय. विजयाकरता जर आव्हान जर आपण पाहिलं तर 70 धावांचा आहे. 6 षटकांचा हा सामना आहे. चांगला चेंडू सुपब, मात्र यावेळेस उजव्या एष्टीवर राहिला. पंचांनी त्याला वाईड चा इशारा दिलाय. उजव्या एष्टीच्या बाहेर एष्टीरक्षकाने थोडी चाणाक्षता करत आतल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र पंचांवर त्याचा काही फारसा प्रभाव पाहायला मिळाला नाही. खूप चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका या तिन्ही पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला मोठ्या फटक्याकरता उडवलंय चेंडूला हवेमध्ये. उंची जास्त, लांबी कमी आणि क्षेत्ररक्षकानं एक सहज सोपा साधा लॉलीपॉप ललवा झेल सोडलाय. जीवनदान दिलंय आणि त्याबरोबर धावा दिल्या 4. क्षेत्ररक्षकाला जास्त काही करण्याची गरज नव्हती. आपल्या उभ्या जागेवर फक्त जज करून झेल घेण्याची गरज होती. यावेळेस चेंडू हवेमध्ये, वन्स अगेन झेलची संधी आणि आता मात्र झेल टिपला जाईल. विकेट मिळेल, खेळाडूला माघारी परतावं लागेल. पहिल्यांदा एक जीवनदान मिळालं, मात्र दुसऱ्या वेळी झेलचीच्या स्वरूपानं खेळाडू बाद.
चार चेंडूचा खेळ संपलाय, 6 धावसंख्या दाफलकावर आहे. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, हा कन्फर्म स्ट्रोक आहे, हा बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू निघून जातोय सीमा रेखा पार. एक चांगला स्ट्रोक, चौकार, 4 धावा. चांगल्या पद्धतीचा फटका यावेळेस पाहायला मिळाला. खूप सुंदर पद्धतीने स्ट्रोकला अंजाम दिला. फटक्याकरता जागा बनवली आणि चेंडूला ऑन साइडला जे खाली क्षेत्र होतं त्यामधनं बाउंड्री लाईनच्या बाहेर तब्दील करण्याचा प्रयत्न इथे यशस्वी होताना पाहायला मिळाला. फलंदाज तो डावकऱ्या हाताने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. महेश, चांगला चेंडू फुलर लेंथवर पुन्हा एकदा टाकला गेला. फुलर लेंथवर टाकलेला हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हेलिकॉप्टरच्या माध्यमातून खेळायचा होता जो कुठेतरी असफल ठरला. चेंडू विकेटच्या बाजूला गेला, मात्र धाव मिळाले नाही. एका डॉट चेंडूला षटकाची सांगता झाली ती क्रमांक 1च्या पहिल्या षटकाचा खेळ संपला. मॅन्डेटरी पॉवर प्ले 1 चा खेळ जर आपण पाहिला तर 2 विकेटची बदल झाली. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 डबल फिगर ही धावसंख्या दाफलकावर लागली गेली. या सामन्याचा पूर्णपणे जर विचार केला तर 10, 11 किंवा 12ची जवळपासची जी सरासरी आहे त्यानं जर धावा घेतल्या तर सामन्यावर कुरघोडी करणं शक्य आहे. मात्र विकेट्स वाचवावे लागतील. जर विकेट जात राहिल्या तर मग शेवटी दबाव कुठेतरी वाढू शकतो. पहिल्या षटकात 2 विकेट तब्बल गोलंदाज घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. बॉलिंग मार्क वरनं बदल होईल. षटक क्रमांक 2 नितीन सोमन या टीमला लीड करतोय. एक कर्णधार ही भूमिका तो बजावतोय आणि फलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं थोडासा निष्प्रभ ठरलाय. थोडासा त्याची फलंदाजी आपल्याला कमकुवत पाहायला मिळाली आहे. धाफलकावर 10 धावा. षटक क्रमांक 2 करता गोलंदाज बॉलिंग मार्क वरनं सुशील घरत च्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. बघूया सुशील घरत येणाऱ्या या चेंडूंवर कशी कामगिरी करतोय, कशा पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न करेल. महेंद्र यावेळेस स्ट्रायकर एन कडनं जो फलंदाजी करेल सुशीलच्या विरोधात. यावेळेस चांगला फटका आहे, एक दर्जेदार स्ट्रोक. पॉइंटच्या डोक्यावरनं यावेळेस चेंडूला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चांगला स्ट्रोक, चौकार, 4 धावा. एक चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळाला. एक चांगला फटका यावेळेस पाहायला मिळाला. चेंडूला चौकारामध्ये कन्वर्ट केलं गेलंय. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वर पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा, आघात करण्याचा प्रयत्न. यावेळेस तो प्रयत्न कुठेतरी फसला. चेंडू आणि बॅट मधला जो संपर्क आहे तो कुठेतरी जुळवणं फलंदाजाला जमलं नाही, ज्या कारणाने चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातापर्यंत निघून गेला. एक निर्धाव डॉट बॉल पाहायला मिळाला. गोलंदाजाच्या माध्यमातून फुलर लेनचा अस्त्र वापरण्याचा प्रयत्न, पुढे टाकण्याचा प्रयत्न. चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरनं निघतोय. डाव्या यष्टीच्या 1 इंच जरी बाहेरनं निघाला तरी तो वाईडच असतो, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा असा नियमच आहे की डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू हा वाईड गणला जातो. थोडाही बाहेरनं गेला तरी तो वाईड म्हणूनच गणला जाईल. त्यामुळे यावेळेस मात्र लेट कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक या चेंडूवर येण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटच्या क्षणी त्याच्या हाताला स्पर्श करून चेंडू फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्रामध्ये आला. जोपर्यंत उचललं गेलं, 1 धाव मिळाली. लेट कट च्या माध्यमातून फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस होता फलंदाजाचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला तर पहिल्यांदा या फटक्याची सुरुवात रणजित सिंग जडेजा यांच्या माध्यमातून केली गेली. रणजित सिंग जडेजा ज्यांनी हा लेटकटचा फटका त्याला खरं तर या क्रिकेटच्या विश्वात पहिल्यांदा आणलं. तर नंतर मग सचिन रमेश तेंडुलकर यांच्या माध्यमातून खूप जास्त प्रमाणात किंवा खूप नीट अँड क्लीन आपण हा फटका पाहिला. तो लेटकटचा स्ट्रोक यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सज्ज होईल गोलंदाज. यावेळेस
अँगल क्रिएट करणारा चेंडू पंचांच्या दृष्टीनं हा बाहेर निघतोय. वाईड चा इशारा येईल. अतिरिक्त धावसंख्येने भर होईल. धावसंख्या वाढते. 1 न वाढून ही धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते. ती यावेळेस 17 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकात एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला, मात्र तदनंतर शांत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर रेषेत. अगेन वाईड. अतिरिक्त चेंडू ज्यांना कुठेतरी भर पडते. अतिरिक्त चेंडू इथे महागडे ठरू शकतात. टीम जय गुरुदेव 11 शिरवलीला. जय गुरुदेव 11 शिरवली जो पहिल्यांदा बॅटिंग केल्यानंतर 70 धावांचं लक्ष विपक्षी टीमला म्हणजे कावदेवी वॉरियर्स भाताने या टीमला देत मैदानात उतरलाय. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू अतिरिक्त बाहेर. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या वाढते आणि जाऊन पोचते ते 19 या धावसंख्येवर. फलंदाज त्याला जास्त काही करण्याची गरज लागत नाहीये, कारण गोलंदाज अतिरिक्त चेंडू हाताळतो. यावेळी चेंडू हवेमध्ये. नितीन सोमन येतोय. चेंडू खाली झेल टिपला जाईल. विकेट मिळेल. इथे मात्र विकेट आली आहे. खेळाडूला माघारी परतावं लागेल. विकेट नंबर 3. तिसरा गडी. तिसरा फलंदाज महेश बरफ यावेळी झेलचीच्या स्वरूपाने बाद. फलिंग मार्कवरनं गोलंदाज सज्ज होईल. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. परफेक्ट मिडल नाहीये चेंडू. आवाज जो बॅट मधनं आला त्यावरनं ते स्पष्ट वाटलं की बॅट मध्ये तेवढ्याचा परफेक्ट पद्धतीने मिडल झालेला नाहीये चेंडू. एक धाव या चेंडूवर मिळेल. एखादी धावेनं धावसंख्या 1 न वाढते आणि 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. एकंदर या षटकाचा विचार केला तर मला वाटतं जो आवाज होता तो चेंडूचा आला होता, त्यामुळेच जाणवलं की चेंडू ब्रेक झालाय. फुटलाय चेंडू. टेस्टिंगला पाठव. टेस्टिंगला दुसऱ्या ओव्हरला नवीन का जुना? हा चेंडू गणला जाईल. एक धाव या चेंडूवर गणली जाईल. पंच बरोबर आहे ना? एक धाव गणली जाईल ना? चेंडू कलेक्ट होईल, कारण षटकार गेला तर षटकार दिला जातो, त्यामुळे एक धाव आली तरी तीही दिली जाते. हा नियम आहे. जेव्हा चेंडूचे 2 तुकडे होतील किंवा चेंडू पूर्णपणे क्रॅक होईल तेव्हा तो चेंडू बदलला जातो, असा नियम आहे आणि तोच नियमाचं इथेही अवलोकन केलं जाईल. एक धाव या चेंडूवर मिळेल. एक सिंगल मिळेल. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस चांगला चेंडू होता. यावेळेस फलंदाजाला टाटा हॅलो बाय बाय करत चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघतोय. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने जाणाऱ्या चेंडूनं षटकाची सांगता झाली. ती क्रमांक 2च्या 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला. या 2 षटकानंतर धावफलकावर 20 येणारी षटकं आहेत इथनं 4. चला वेळेचं बंधन आहे.
पण निर्धारित 30 मिनिटं ज्यामधनं एक इनिंग आपल्याला पूर्ण करायची आहे. लीग क्रिकेट आहे म्हणून आम्ही 25 मिनिटाची 30 मिनिटं केलेत. मात्र ही 30 मिनिटाची 35 मिनिटं न लावावी हीच प्रत्येक टीमला विनंती आहे. दोन षटकांच्या समाप्ती अखेरीस 20 धावा दाफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 प्रशांत गोवारी, एक अप्रतिम खेळाडू. सध्या त्या बहरदार फॉर्म मध्ये तो अजूनही पाहायला मिळालेला नाहीये. मात्र लय मिळण्याकरता एक सामना खूप असतो. त्या सामन्यात जर पिकअप पकडला तर मग प्रशांत गोवारी या खेळाडू खूप प्रभावित करू शकतो. एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातूनही आम्ही सातत्यानं पाहिलाय. त्यामुळे प्रशांत गोवारी प्रशांत गोवारी आपल्या बॉलिंग मार्क वरनं सज्ज होईल. त्याच्या विपरीत स्ट्रायकर इन कडनं यावेळेस फलंदाजी करण्याकरता फलंदाज सज्ज होतोय. यावेळी चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका उजव्या इष्टीवरनं. एक कलात्मक आणि दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. फिल्डर लेनचा जरी चेंडू असला तरी तेवढ्याच वेगानं आणि तेजीनं चेंडूला विकेटपासून बाजूला उजव्या इष्टीच्या बाहेर नेण्यात यशस्वी ठरला. एक धावली एकेरी धावेनं महेंद्र जाऊन पोहोचते 6 वर, तर टीम जाऊन पोहोचते 21-21 या धावसंख्येवर. दीपक लहांगे जो मैदानामध्ये आलाय, महेंद्र 7 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यावेळेस दीपक लहांगे करता एक चांगला चेंडू. अगेन फुल्लर लेंथचा वापर करण्याचा प्रयत्न गोलंदाज प्रशांत गोवारी. आणि टेनिस क्रिकेटचं हे विश्व आहे. इथे खूप सारे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळले जातात. हेलिकॉप्टरचा सर्वाधिक वापर या फॉर्मॅट मध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये केला जातो. आणि त्यामुळे गोलंदाजांना फुलर लेंथ या अस्त्रावर किंवा अचूक लाईन लेंथवरच गोलंदाजी करावी लागते. कारण जेवढे जबरदस्त फटकेबाजी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होते ते अन्य कुठे आपल्याला पाहायला मिळणार नाही. यावेळेस अपील 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 आणि विकेटच्या मधोमध आहे, त्यामुळे माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद होईल प्लमच्या साह्यानं. विकेट, खेळाडू बाद. यानंतर आपल्याला एक रंगतदार लढत आणखी एकदा पाहायला मिळेल. कुणाल रॉयल्स मांडवी जे मैदानामध्ये उतरतील, त्यांना दोनहात करण्याकरता किंग संतोष 14-32. या दोन्ही टीम मध्ये आपण ही लढत, ही चुरशीची झुंज अनुभवणार आहोत. मॅच नंबर 3 जी आपल्या समोर येईल. हा दुसरा सामना आपण आजच्या शेड्यूल मधला जे 6 सामने प्रत्येक दिवसात खेळवले जात आहेत त्यामधला दुसरा सामना आपण पाहतोय. 6 षटकांचे 6 सामने प्रत्येक दिवसातनं खेळवले जात आहेत. बॉलिंग मार्क वर गोलंदाज पुढचा चेंडू, चांगला चेंडू होता. ऑन साइडला त्याला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे मागे नितीन सोमन. यावेळेस चेंडूवर वेगानं धावून येतोय. एक धाव इथे मात्र फक्त मिळेल. रुपेश पागे आणि दीपक लहांगे भारताने टीम करता महत्वाची ही जोडी आज पुढेच एकदा मैदानामध्ये कार्यरत झाली आहे. मधल्या फळीत आज दोघेही फलंदाजी करण्याकरता आलेत. पहिली 2 षटकं थोडीशी संमिश्र राहिली. यावेळेस हा चेंडू डाव्या स्टेवरनं बाहेर निघतोय. पंच दोन्ही हात समांतर रेषेत. आशुतोष व्यवहारे यावेळेस इशारा करतायत हा नॉन प्लेबल आहे, एक अतिरिक्त आहे. या अतिरिक्त चेंडून धावफलकात वाढ होतीये. धावफलक 24 पर्यंत 24 पर्यंत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर प्रशांत गोवारी कडनं. ऑन साइडला उडवलंय चेंडूला. क्षेत्ररक्षक नाहीये, त्यामुळे पहिल्या टप्प्यानंतर चेंडू जाऊन थांबेल थेट प्रेक्षक गृहामध्ये. चौकार, 4 धावा. एक चिमुरडा आहे, तोही सामन्याचा आनंद घेतोय.
डान्सचा मजा तोही घेतोय. सज्ज होईल गोलंदाज. चांगला चेंडू आहे. सबमरीन टप्पा खाल्यानंतर एखादी पाणबुडी जशी समुद्रात जाते त्या पाणबुडी प्रमाणे चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव डॉट बॉल. निर्धाव चेंडू बरोबरच 3 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स इंटरव्हल फक्त 1.5 मिनिटं दिली जात आहेत. त्यामुळे आपण जर पाणी घेऊन येण्याकरता उशीर केला तर मग आपल्या खेळाडूंना पाणी पिऊन लगेच खेळायला उतरायला लागू शकतं. त्यामुळे ड्रिंक्स इंटरव्हल 3 षटकानंतर आहे. त्याची सवय आपण बांधून घ्या आणि लगेच मैदानाच्या आत या. आणि प्रत्येक खेळाडूला आमची विनंती आहे पाणी पिताना जरा खाली बसून प्या, कारण उन्हाचा तडाखा आहे. त्यामुळे थोडस स्वतःलाही सावरा. क्रिकेट बरोबर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धाफलक 28 या धावसंख्येवर. येणारी आणखी 3 षटक म्हणजे 18 चेंडू शेष आहेत, ज्यामध्ये विजया करता 42 या धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू आणि 42 धावा ही या सामन्याची गरज. बघूया कशा पद्धतीने भागवली जाईल. 18 चेंडूत 42 धावांची गरज कशा पद्धतीने पूर्ण केली जाईल. एवढा मोठा पोट दिसते. एवढा मोठा आहे बघ. एवढा मोठा पोट दिसते. हा हे बघ किती मोठा दिसते बघ. माझ्यापेक्षा मोठा दिसते त्याचा पोट. किती मोठा पोट आहे बघ. तो बघ ना, तो बघ किती मोठा पण आहे बघ. प्रमोदचा पोट बघ कसा दिसते याच्यात. ती मॅनेजमेंटची पिशवी कुठे आहे ती? तिकडे असेल तिकडे. तर मॅच कडे जाऊया. 3 षटक 42 धावा. सामन्यामध्ये आपल्याकरता जागा बनवली आहे ती टीम जय गुरुदेव शिरवली. या टीमनं जय गुरुदेव 11 शिरवली हा संघ 70 धावा त्यांनी आव्हान दिलं गेलं. ते गावदेवी वॉरियर्स भाताने या टीमला. आणि गावदेवी वॉरियर्स 3 षटकात 28 धावा धाफलकावर लावण्यामध्ये यशस्वी ठरलेत. येणारी 3 षटक 42 धावा त्यांना धाफलकावर लावायच्या आहेत. मैदानामध्ये 2 खेळाडू कार्यान्वित आहेत. स्ट्रायकर एन कडनं फलंदाजी करण्याकरता फलंदाज रुपेश पागी. नॉन स्ट्राईक एन कडनं फलंदाज दीपक लहांगे. बॉलिंग मार्क वरनं यावेळेस गोलंदाजी करण्याकरता सुशील सज्ज होतोय. यावेळेस मात्र चेंडू समोरच्या बाजूला सेफ झोन मधनं पहिल्या टप्प्यानंतर साईड स्क्रीनच्या भेटीला चौकार. 4 धावा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप जिजाऊंचं हे गीत आहे आणि प्रत्येक घराघरात जिजाऊ तयार झाल्या पाहिजेत. जर जिजाऊ तयार झाले तर मग शिवबा घडतील. लखोजी जाधवांच्या ते सुकन्या आणि यावेळेस जिजाऊंचं नाव आलं आणि मैदानात एक कडक तडाखेबंद स्ट्रोक. षटकार. 6 धावा. पुढचा चेंडू यावेळी चांगला चेंडू होता. फक्त दिशा दिली, सन्मान दिला रुपेश पागी. मॅचला घेऊन जाणारा हा खेळाडू आहे. मॅचच्या बरोबर खेळ करतो. महेंद्रसिंग धोनी ज्या स्टाईलनं सामना पुढे नेतो. सिंगल डबल्स मोठे फटके सामन्याला लावून ज्या पद्धतीने जो धरायचा त्याच पद्धतीनं सन्माननीय नितीनजी शेट्टी मामा इथे दाखल झालेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. नितीनजी शेट्टी मामा आपलं या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. एक मोठा झटका लागलाय. विकेट आली आहे. फलंदाज दीपक लहांगे यावेळेस आताताईपणाचा एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विकेट फेकतोय. विकेटचं बटन खेळाडू दीपक लहांगे बाद होऊन तंबूत परत. ज्याचं नावाचं होतंय गाजा बजाज.
विशाल पाटील आहे हो एक नंबर कुस्ती दुनियेचा राजा विशाल पाटील आहे हो एक नंबर समाजसेवेचा राजा विशाल पाटील आहे हो एक नंबर नवीन फलंदाज आणखी एक मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू मंगेश गायकवाड. माजिवली टीम त्यानं सातत्यानं पुढे आणण्याचा प्रयत्न केला. माजिवली टीम कडनं त्यानं महत्वाचं मोलाचं योगदान दिलं. तो मंगेश गायकवाड मैदानामध्ये दाखल झालाय. रुपेश पागी च्या साथीनं फलंदाजी तो करणार आहे. चांगला चेंडू होता, फुलर लेंथवर टाकला. पुढे एकदा फक्त सिंगल याच मनसुब्यानं या चेंडूला खेळलं. एक धाव इथे कन्वर्ट झाली. एकेरी धाव्यानं धावसंख्या 1 न वाढते आणि जाऊन पोहोचते इथे 40 या धावसंख्येवर. या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला. या 5 चेंडू नंतर 40 धावा या राफलगावर लागल्या गेल्यात. विजयाकरता जर आपण पाहिलं तर अजूनही 30 धावसंख्येची गरज आहे. येणारे 13 चेंडू इथनं शेष राहत आहेत. 13 चेंडू आणि 30 धावा. यावेळेस मोठ्या फटक्याकरता जायचं. ऑन साइडला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवर आलाय. जोपर्यंत फील्ड करेल एकच धाव घेतली जाईल, कारण रुपेश पागी थोडासा पायाच्या दुखापतीनं त्रस्त आहे. 2 धावा घेण्यामध्ये तो सक्षम नाहीये, त्यामुळे एकच धावेवर समाधान मानलं गेलंय. एकेरी धाव्यानं धावसंख्या 1 न वाढते आणि पुढे सरकून ही धावसंख्या जाऊन पोचते येते 41 या धावसंख्येवर. या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहताय पाटील नेटवर्क यांच्या वतीनं. हे थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल. खूप चांगलं कॅमेरा वर्क या संपूर्ण टीमनं. कॅमेरा वर्क ही खूप सुंदर आहे. त्यानंतर मी आमचे अपडेटर, स्कोरर अपडेटर त्यांचीही तारीफ करेन. खूप चांगल्या पद्धतीनं ते स्कोर अपडेट करतायत. त्यानंतर जे टेक्निकल ऑपरेटर आहेत जतीन किनी चे अपडेटर आहेत, खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने हे प्रक्षेपण ते पोहोचवत आहेत. त्यांची ही प्रमुख भूमिका आहे जतीन किनी, कारण ते ज्या पद्धतीने ठरवतील त्या पद्धतीने आपल्या लाईव्ह स्क्रीनवर त्या कॅमेऱ्याचं प्रक्षेपण येतं. त्यामुळे त्यांची कामगिरी खूप महत्वाची आहे आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून तेही खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत. एंटायर टीम खूप महत्वाची आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये आणि ही टीम खूप चांगलं वर्क करते. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचाही एक वेगळी ओळख निर्माण ते करतायत आणि स्वतःची ओळख स्वतःला निर्माण करावी लागते, कारण जगाची नजर ही सातत्यानं आपल्याविषयी बदलत राहते. त्यामुळे स्वतःच्या नजरेत मोठं होणं गरजेचं असतं. उजव्या यष्टीच्या बाहेरचा शॉर्ट पिच चेंडू करारा प्रहार आहे त्यावर, मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फरार करण्यात अयशस्वी ठरला. समोरच्या बाजूने फक्त एक सिंगल आली. शॉर्ट पिच चेंडू होता. समोरच्या बाजूने खेळण्यापेक्षा या चेंडूवर जर पुलचा प्रयत्न केला असता तर आणखी सोयीस्कर ठरला असता तो फटका खेळण्यामध्ये. मात्र मंगेशनं यावेळेस विदिन सेकंड असतात आपल्याकडे विचार करण्याकरता आणि त्यामध्ये आपल्याला तो फटका खेळावा लागतो क्रिकेटमध्ये. ऑन साइडला दर्जेदार कलात्मक स्ट्रोक, वेगानं चेंडू पहिल्या टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर, टांगा पलटी घोडे फरार, चेंडू सीमा रेखा पार, चौकार. ही संपूर्ण स्पर्धा ज्यामध्ये आपण वेगवेगळे ड्रेस पाहतोय, या वेगवेगळ्या जर्सीज किंवा ट्रॅक्स, हे ड्रेस कोड जे आयोजकांच्या वतीने उपलब्ध करून दिले गेलेत. जे ड्रेस कोड सावलिक टी शर्ट प्रिंटिंग अँड सावलिक क्रिएशन यांच्या माध्यमातून हे ड्रेस इथे उपलब्ध करून दिले गेलेत. 10 चेंडूचा खेळ इथे शेष आहे. या 10 चेंडूमध्ये 24 या धावसंख्येची गरज आहे. सन्माननीय युवराज सेठ आणि संजय पासलकर साहेबांचं इथं आगमन होत आहे. हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम युवराज सेठ आणि संजय पासलकर साहेब. आपलं या ग्रामीण प्रीमियर लीगच्या मंचावर हार्दिक स्वागत. विशालजी पाटील साहेब यांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. येणारे चेंडू आहेत 9, गरज आहे 23 या धावसंख्येची.
गोलंदाज बॉलिंग मार्क वरनं यावेळी चांगला चेंडू आहे, यष्टी उद्ध्वस्त करेल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. विकेटचं बदन खेळाडू बाद. कल्पेश आपण संपर्क साधायचा आहे. येणारे चेंडू आहेत इथनं शेष 8 आणि गरज आहे 23 धावांची. खूप चांगल्या पद्धतीने आमचे स्कोरर ही कामगिरी पाहत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने संपूर्ण लेखाजोखा ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. यावेळेस मात्र चांगला चेंडू अपील. पंच बहुधा वाटच पाहत होते की अपील कधी येते, कारण बरोबर विकेटच्या मधोमध सापडलाय. बरोबर यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू ज्याला मिस केलं, चेंडू जाऊन पायावर आदळला. विकेटचं बदन खेळाडू बाद. थँक्यू डीजे. येणारे चेंडू आहेत 7 आणि गरज आहे 23 धावांची. 7 बॉल रिमेनिंग एंड 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. आने वाली 7 गेंदें शेष और 23 रनों की जरूरत. इज ऑन अ हैट्रिक. हैट्रिकची संधी आहे. बघूया हैट्रिक पूर्ण करेल का गोलंदाज प्रशांत गुवारी. या टीम करता एक महत्वाची भूमिका तो बजावतोय. फलंदाजीमध्ये निष्प्रभ असला तरी गोलंदाजीमध्ये कामगिरी अव्वल दर्जाची होताना पाहायला मिळते. यावेळेस वाईट अतिरिक्त चेंडू. पंचांकडनं हा चेंडू अतिरिक्त म्हणून गणला गेला. वाईटचा इशारा आला. फलक 1 न वाढतं आणि पुढे सरकून जाऊन पोहोचतोय ते बरोबर 48 या धावसंख्येवर. 7 चेंडू आणि 22 धावा. 70 धावांचा पाठलाग. या मैदानात काल आपण 108 धावसंख्येचा उच्चांक पाहिला. त्याच मैदानात आता 70 धावांकरता ही झुंज द्यावी लागते. म्हणजे हे क्रिकेट दर्जेदार आहे यावरून लक्षात येईल. अगेन डाव्या यष्टीच्या बाहेर वाईट. प्रशांत गुवारीनं थोडीशी चाणाक्षता किंवा पंचाची थोडीशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि हे लाजमी आहे. हे क्रिकेटमध्ये होतं, कारण क्रुशल मुवमेंटला एखादा चेंडू निर्धाव टाकण्याकरता पंचांवर कधी कधी थोडासा दबाव टाकला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही हे चित्र पाहायला मिळतं आणि यावेळेस हा चेंडू वाईटच्या स्वरूपानं. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एज घेतलंय मला वाटतं यावेळेस चेंडूला बॅटचं आणि नंतर देहयष्टीला स्पर्श झाला. त्यामुळे एक निर्धाव डॉट चेंडूची सांगता झाली. या निर्धाव चेंडू बरोबरच षटक समाप्त झालं. क्रमांक 5. येणारे शेवटचे चेंडू शेष आहेत 6 चेंडू. तो विजया करता गरज आहे ती एकंदर 21 या धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या, शेवटचे 6 चेंडू 21 धावा या सामन्याचं समीकरण आहे. शेवटचे 6 चेंडू कोण गोलंदाज घेऊन बॉलिंग मार्कवर सज्ज होईल तोपर्यंत आपण एक घेऊया छोटासा ब्रेक दरम्यान ऐकू आपण आवाज सप्तसुरांचा डीजे कडनं एखादा मधुर संगीत. चला वेळ घालवू नका. आम्ही प्रत्येक वेळी मायक्रोफोनवर आपल्याला कळवतो की वेळेचा दुरुपयोग करू नका.
निर्धारित वेळ जी आपल्याला दिली गेली आहे त्याबरोबरच सामना सुरू करा. शेवटचे 6 चेंडू मैदानामध्ये या सामन्याला फिनिश करण्याची ताकद ज्या खेळाडूच्या मनगटामध्ये आहे तो रुपेश पागी स्ट्रायकर एनकडनं उभा आहे. रुपेश पागी या खेळाडूवर भरोसा आहे. हा खेळाडू ही कामगिरी साध्य करू शकतो. मात्र गोलंदाज एक नव्या दमाचा, नव्या जोशाचा, एक नव्या उभारीचा, नव्या भरारीचा हा गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज केला गेलाय. गोलंदाज कुणाल करंजूनच्या एक छोट्याशा गावातनं हा खेळाडू त्याला ही संधी मिळते. मला वाटतं विशाल पाटील यांची ही लीग ही खूप काही शिकवून जाईल, खूप काही देऊन जाईल. म्हणजे कर्जोन सारख्या एखाद्या दुर्गम भागातनं एखादा खेळाडू एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर कशामुळे आलाय तो या ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून आलाय. बॉलिंग मार्कवरनं गोलंदाज सज्ज होईल. पुढचा चेंडू, पहिला चेंडू. मी म्हंटल होतं रुपेश पागी या खेळाडूच्या मनगटामध्ये ती ताकद आहे. या 20 धावा धाफलकावर 21 धावा तो सहजतेने लावू शकतो आणि त्याकरताचा पहिला फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार 6 धावा. पहिल्या चेंडूवर एक दणदणीत स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. रुपेश पागी एक चांगला खेळाडू आहे. खूप वर्ष त्यानेही टेनिस क्रिकेटमध्ये घालवली आहेत. मागच्या काही वर्षांमध्ये भारताने टीम करता एक महत्वाचं नाव आहे. ऑन साइडला खेळायचा आहे. सिंगल चौकार गेलाय. चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं गॅप मध्ये. रुपेशलाही विश्वास नसावा कारण तो त्याचीही स्माईल आली. त्यांनी सिंगल करता नाकारलं होतं. चेंडू गॅप मध्ये गेला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4 धावा. म्हणूनच म्हणतो 99% मेहनत आणि 1% नशीब आहे. तो नशिबाचा भाग कुठेतरी यावेळेस लाभला. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. कुठून आणि कशा स्वरूपानं कसा आलाय काही मॅटर नाहीये. फक्त विजयाकरता धावांची गरज आहे, ती कुठेतरी पूर्ण होणं गरजेचं आहे. 4 चेंडू शेष आहेत, 11 धावांची गरज आहे. 4 चेंडू 11 धावा. सुपर, नाईस, ब्युटिफुल, वेल डन बॉय. अप्रतिम लाईनचा हा चेंडू, बंदिस्त करणारी लाईन, डॉट बॉल. या लाईन बरोबर रुपेश पागी सारख्या एका कसलेल्या फलंदाजाला रोखणं शक्य आहे. तो चेंडू पाहायला मिळाला, डॉट बॉल. सज्ज होईल गोलंदाज कुणाल. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता स्ट्रायकर एंडकडनं रुपेश पागी. कुणाल आणि रुपेश या दोघांमधला संघर्ष, या दोघांमधले जुगलबंदी, या दोघांमधला खडाजंगी. ऑन साइडला उडवलंय, पाठवलंय सरळ प्रेक्षकांच्या भेटीला. चेंडू सीमा पार, ब्रँडेड स्ट्रोक, षटकार 6 धावा. वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो न बदलो, मात्र वेळ नक्कीच बदलते मित्रांनो, खेळाडूंनो. खूप सुंदर फटका आणि हा षटकार. या षटकारासोबत या ऐकूया रिअल फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपचे सुमधुर क्रिकेट गीत. थँक्यू डीजे. 2 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 5 या धावसंख्येची गरज. सज्ज होईल गोलंदाज. यावेळेस उडवलं, पाठवलंय, खेळ खलास, षटकार.